हॅलो फ्रेंड्स, रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने व कमी साहित्यात भरली मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच ही मिरची आपल्याला कट करून रेडी करून घ्यायची आहे। जोपर्यंत आपली भाजी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। इथे मिरची रेडी करून झालेली आहे। चला तर आता आपण मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 वाटी जाडा भरडा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। बेसन तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकतात किंवा तसंही घेतलं तरीही चालेल। बेसन वाफेवर शिजून जातं। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे। 2 ते 2.5 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धना पावडरही टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर हे सगळे इंग्रेडिएंट्स आहे ते आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे इंग्रेडिएंट्स मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे हे सारण जे आहे ते मिरचीमध्ये भरण्यासारखं होईल। इथे सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे। चला तर आता आपण मिरची भरून घेऊयात। इथे आपण मिरची भरून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित असं सारण भरायचं आहे। अगदी व्यवस्थित असं दाबून सारण भरलं की ते बाहेर येत नाही। याच प्रकारे आता आपण बाकी सर्व मिरच्या भरून तयार करून घेणार आहोत। इथे सर्व मिरच्या भरून रेडी झालेल्या आहेत। चला तर आता आपण भाजी करूया। इथे एक टोप घेतलेला आहे। त्या टोपामध्ये 1 पळी तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण जे भरून ठेवलेल्या मिरच्या आहे ते ह्या तेलावर ठेवून घेणार आहोत। इथे सगळ्या मिरच्या ठेवून झालेल्या आहेत। यावर आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ह्या मिरच्या वाफवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। ह्या मिरच्या आता आपण टर्न करून घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने ह्या मिरच्या आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित अशा वाफवून घेणार आहोत। अगदी झटपट व मस्त अशी ही भाजी तयार होते। ही भाजी तुम्ही चपाती सोबत किंवा गरम गरम दाल राईस सोबतही एन्जॉय करू शकतात। अगदी मस्त अशी लागते। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्या बाजूनी आपल्याला मिरच्या अशाच व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। आपल्या मिरच्या ज्या आहे ते व्यवस्थित अशा वाफवून शिजून झालेल्या आहे। ह्यावर आता आपण उरलेला जो मसाला आहे तो घालून घेणार आहोत आणि 2 मिनिटं पुन्हा एकदा वाफवणार आहोत। ही भाजी तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा इझिली करून नेऊ शकतात। टिफिनसाठी तर अगदी सोपी आणि मस्त अशी ही रेसिपी आहे। ह्या मिरच्या ज्या आहेत त्या खरंच खूप टेस्टी आणि मस्त अशा बनतात। तुम्ही बघू शकतात इथे आपली गरमागरम व मस्त अशी भरली मिरची रेडी झालेली आहे। यावर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।